हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे या चॅनलवरती. आज मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की फ्लॅक्सी कशी मस्ती करते तिच्या मम्मी, आणि अजून एक मी रेसिपी पण शेअर करते एक. सो मम्मीला विचारते मी की आज काय खाणार आहे मम्मी. आज बनव मसूर पुलाव. स्टार्ट करूया. मसूर पुलाव बनवण्यासाठी मी 3 कांदे घेतलेले आहेत, जे की मोठे साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत. ग्रीन चिल्ली घेतलेली आहे 4. टमॅटो 1 घेतला आहे सिंगल, मोठ्या स्लाइसमध्ये कट केलेला आहे. आणि कर्ड घेतलेला आहे. याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट आहे, मीठ आहे, राईस आहे आणि मेन आपला मसूर आहे, जे की मी 2 तास आधी ऑलरेडी भिजवून ठेवलेले आहे. तेल टाकलेलं आहे. ओके, सो मी दालचिनी आणि काळी मिरी थोडंसं गरम, 2 लवंग. त्याच्यानंतर मी ॲड करते ह्याच्यामध्ये कांदा की जे मी भरपूर ॲड केलेला आहे कट करून. तो कांदा खूप टेस्टला, कांदा जेवढा तुम्ही राईसमध्ये टाकताल तेवढा टेस्ट लागतो. तर मी कांदा ॲड केला आहे आणि हे मस्त रेड होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेऊया. भरपूरही रेड नाही करायचं, नॉर्मल आपण करून घेऊया. कांदा, गरम मसाला आणि आपण थोडंसं त्याच्यामध्ये तेजपत्ते टाकूया. तेजपत्ता टाकल्याच्या नंतर आपण कांदा मस्त थोडासा ब्राऊन करून घेऊया. कांदा आपला होतोय जरा थोडासा ब्राऊन, तर त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे आता ग्रीन चिल्ली ॲड केली. सोबत मी टमाटरही ॲड करते. मिक्स करून घेऊया आपण. तर मी हे लसूण अद्रकची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करते. तर मी हे घरात ऑलरेडी मम्मीने बनवून ठेवली होती लसूण अद्रकची पेस्ट. तर इमर्जन्सी कधीही लागते म्हणून आम्ही बनवून ठेवतो. आणि ह्याच्यामध्ये मी 1 स्पून, अजून 1 हाफ थोडा स्पून ॲड करते लसूण अद्रकची पेस्ट. मिक्स करू. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एवढं एव्हरेस्ट मीठ मसाला ॲड केला आहे त्याच्यामध्ये. सॉल्ट ॲड करते त्याच्यामध्ये. मला हा स्पूननी अंदाज कळत नाही, तुम्ही हाताने ॲड करता. मीठ ॲड केलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मी अख्खी मसूर ॲड करते, जे की आपण भिजून ऑलरेडी ठेवली होती 2 तास. मी अख्खी मसूर त्याच्यामध्ये ॲड करते. आता मी ही जी मसूर पुलाव बनवते त्याच्यामध्ये मी हळद नाही टाकली आहे. तर आपण विदाऊट हळद बनवून एकदा रेसिपी बनवा मसूर पुलाव. आता बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी. 2 फक्त चमचे ॲड केलेले आहेत दही मी 2 चमचे ॲड केलेले आहेत, कारण मम्मीला जास्त आवडत नाही आंबट म्हणून. हा होममेड गरम मसाला आहे, जो मम्मीने ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे. तर मी हा थोडासा फक्त ॲड करतो त्याच्यामध्ये. थोडंसं लिमिटेड पाणी टाकून घेऊया.
तुम्हाला आता जर पुदिना टाकायचा आहे तर पुदिना टाका आणि कोथिंबीर टाकायचं आहे तर कोथिंबीरही टाका त्याच्यामध्ये. थोडंसं राईस अजून ॲड नाही केलेलं आहे, त्याची मी 2 शिट्टी होईपर्यंत वेट. तुम्ही बघू शकता मस्त मसूर इथे, बघू शकता मस्त मसूर इथे आपली शिजलेली आहे ऑलमोस्ट. आणि मी भिजायला ठेवली आहे. सो मस्त शिजलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये राईस टाकू, थोडंसं पाणी ॲड करूया. आपला रेडी आहे मसूर पुलाव. त्याच्यामध्ये मी राईस टाकते. मस्त आपण हे मिक्स करून घेऊया आणि पाणी टाकून आपण शिट्टी 1 किंवा 2 करूया. प्लेटमध्ये रेडी आहे आपला मसूर पुलाव. रेडी आहे आपला मसूर पुलाव. फ्लॅक्सी तर झोपली आहे आता मस्त. ती खूप बॉलसोबत खेळली मम्मीसोबत आणि आता खूप आराम करते. पुलाव रेडी आहे. सो आम्ही आता व्हिडिओ हा इथेच एंड करते मी. तो मसूर पुलाव तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये म्हणायचा. एकदम इझी रेसिपी आहे. विथिन 5 मिनिट्समध्ये तुमचा मसूर पुलाव रेडी होणार आहे. सो मी जसं रेसिपी सांगितली आहे तशी एकदा ट्राय करून बघा मसूर पुलाव बनवण्याची आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली. सो till then keep watching. Bye. Take care. Bye.